नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांच्या मारेकऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी या मागणीसाठी गौर सेनेच्या वतीनं देगलूर येथे रास्ता रोको। पाटस टोल नाक्यावरती टोल कर्मचाऱ्यांकडून बस चालक आणि प्रवाशांना मारहाण, पोलिसांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात। मुलीला छेडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांचा मारहाणीमध्ये मृत्यू, आरोपींना अटक करण्याची मागणी। माहूर तालुक्यातील रुपला नाईक तांडा येथील घटना आणि पुणे महानगरपालिकेची नवीन सभागृहामधील पहिली सर्वसाधारण सभा गाजली अचंबित करणाऱ्या घटनांनी। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। किनवट गोकुंदा येथील शांतिनिकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांचा त्यांच्या राहत्या घरामध्ये घुसून अंगावरती तीक्ष्ण हत्यारानं वार करून निर्घृण खून करण्यात आला होता। या घटनेमधील आरोपींना ताब्यात घेण्यात आले। दरम्यान आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना सह आरोपी करावं अशा अनेक मागण्यांसाठी माजी प्राचार्य शंकरराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात आला। किनवट येथील शांतिनिकेतन विद्यालयाच्या सुरेखा राठोड यांचा गोकुंद येथील सेवा सदन या त्यांच्या राहत्या घरी तीक्ष्ण हत्यारानं निर्घृण खून करण्यात आला। या प्रकरणी किनवट पोलिसांनी पती विजय टोपा राठोड, वैशाली माने आणि तिचा पती शेषराव माने यांना अटक केली आहे, परंतु सदरील कटकारस्थान मानवतेला काळीमा फासणार आहे। या प्रकाराचा तपास सीबीआयच्या मार्फत व्हावा। सुरेखा राठोड यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, प्रकरण जलद न्यायालयामध्ये चालवण्यात यावं आणि सरकारी वकील अभियोक्ता म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी। तसेच किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना निलंबित करण्यात यावं। त्याचबरोबर आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना सह आरोपी करण्यात यावं। या मागणीसाठी देगलूर इथे मंगळवारी 18 सप्टेंबर रोजी प्राचार्य शंकरराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात आला। दरम्यान यावेळी मागण्यांचं निवेदन देगलूरचे ठाणेदार सेदाने पीआय शेख यांना गौर सेनेच्या वतीनं देण्यात आलं आहे। या प्रसंगी गांधी चौक ते शिवाजी उद्यान पर्यंत रॅली काढण्यात आली। त्यानंतर नांदेड ते हैदराबाद राज्य मार्गावरती रास्ता रोको करण्यात आला। यावेळी गौर सेनेच्या पदाधिकारी आणि बंजारा सेनेच्या शेकडो महिलांनी सहभागी होऊन सदरील घटनेचा संतापजनक निषेध व्यक्त केला। यावेळी मयत सुरेखा राठोड यांची मुलगी ईश्वरी, नातेवाईक शारदा देवी राठोड, शोभा राठोड यांना अश्रू अनावर झाले। केलेला आहे त्यांना अटक करून त्यांना फाशी झालीच पाहिजे, ताबडतोब। ते पण माझ्या आईला माने व तिचे बायको वैशाली माने हे दोघं पण येऊन खुद्द भांडले, पण माझे पप्पा विजय राठोड यांनी कधीच काही बोलले नाही। आणखी त्यांनी स्वतःच पाठवले होते माझ्या आईला जाऊन बोलायला की तिनं मला परेशान करत आहे, तिनं बोला असं। त्यांनी खूप मोठा आंदोलन करण्यापाठीमागची आमची ही एकच भूमिका आहे की माननीय मुख्यमंत्र्याकडे आम्ही मागणी केली की विकास पाटील यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला त्यांचं ऐकून जे मारेकरी होते त्यांना पसार केले, त्यांना सहकार्य केलेलं आहे, यासाठी त्यांना निलंबित करा आणि त्यांना सहआरोपी करा, ही प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे की योग्य न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चाललं पाहिजे। दुसरं महत्त्वाचं, या प्रकरणात जलद गतीनं न्याय मिळावा आणि निपक्षपातीपणे योग्य न्याय मिळावा, यासाठी चांगला वकील पाहिजे आणि त्याही उज्ज्वल निकम साहेबांची अपॉइंटमेंट करा म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही मागणी केलेली आहे 30 तारखेला। त्यानंतर जे काही गुन्हेगार आहेत त्यांना सगळ्यांना फाशी झाली पाहिजे। मग वैशाली माने असो, विजय राठोड असो, आणखी दुसरे कोणी असो, जे कोणीची शिक्षा झाली पाहिजे। त्याच्या आधी 1 महिन्याच्या आधी चाकूने पायावर मारहाण केले आणि
15 टाके पडले होते, ते हातावर मारले होते चाकूने, तेव्हा 12 टाके पडले होते. माझी बहीण खूप काय सहन केलेली आहे. त्याला एवढं मारलेलं आहे, एवढं त्रास दिलेला आहे. आम्हाला कधीच विजय राठोड फोनवर बोल देत नव्हते. त्याचे फोन बंद केलेले होते. आई वडिलाच्या घरी कधीच 1 वर्षापासून येऊ देत नव्हते. माझ्या घरी सुद्धा 6 महिन्यापासून माझ्या अरे तू बायाला घेऊन गलीला फिरायला असेल, माझी बहिणीला त्रास द्यायला म्हणले, तेव्हापासून माझी बहिणीला सारखं छेळत राहिले. ते बाई सारखं त्या बाईच्याकडे माझी बहीण 3दा ते बायाला घेऊन गेलेले, 25 बायाला घेऊन गेलेले आहे. पण ते विजय राठोड काय की त्या बाईकडे 6 देऊन माझी बहिणीला आज एवढं हत्या केली की त्याने खूप ह्याच्याने मारलेले आहे. आज आम्हाला खूप काय त्रास येते. आज त्यांची मुलगी रात्रंदिवस रडते. आज आम्ही त्याला आई कुठून आणून द्यावं. आज त्याची आई गेलेली आहे, आज 6वीला मुलगी आहे, त्याची आई आम्ही कुठून हुडकून द्यावं. आज एवढा हत्याने मर्डर केलेले आहे विजय राठोड आणि त्याची गर्लफ्रेंड घेऊन सारखं 4 वर्षापासून माझी बहिणीला खूप काय त्रास दिलेला आहे. त्याला फाशीच पाहिजे माझी बहिणीला. जे लोक मारलेले आम्हाला शिआडी मार्केट पाहिजे ना, त्याला दोघांना फाशीच पाहिजे आहे. त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे. फाशीशिवाय काहीच नको. त्यांना ताबडतोब फाशी व्हायला पाहिजे. तोपर्यंत आम्हाला समाधान नाही. माझ्या बहिणीला वारंवार खूप त्रास झालेला आहे, अति त्रास झालेला आहे. आम्हाला काही नाही करू दिली बहीण. पण बहीण सांगत होती, पण स्वतःच स्वतःच हँडल करते म्हणून बहीण आम्हाला तेवढं येऊ दिली नाही आणि स्वतःच हे केली. त्यामुळं आमच्या बहिणीला वारंवार गोड बोलून त्याच्यामध्येच करून बहिणीला हे केलेलं आहे. गोड बोलण्यामध्येच काटा काढलेला आहे. दुसरं काहीच नाही मी एवढं करून करेन. पण माझ्या बहिणीला ज्यांनी मारले त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे. घोषणात मिळवण्यासाठी जो आज या आंदोलनाची भूमिका देगलूर येथे गांधी चौक ते मधनूर नाका इथपर्यंत रॅली काढून मधनूर नाका येथे आपण मागं गोरसेनेच्या वतीने किनवट येथे. मजर शेख, C24 तास, नांदेड. सामाजिक भान ठेवून कुठलाही फालतू खर्च न करता विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून केडगाव शहरामधील युवा सेना शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान यावेळी अनेकांनी हर्षवर्धन कोतकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक भान ठेवून कुठलाही फालतू खर्च न करता विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन युवा सेना शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. केडगाव शहरामधील युवा नेते हर्षवर्धन कोतकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रुद्राक्ष प्रतिष्ठान आणि हर्षवर्धन कोतकर मित्रमंडळाच्या वतीनं दिवसभर विविध उपक्रम घेऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनाथ मुलांना अन्नदान, जिल्हा परिषद शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप तसेच गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्याचं आयोजन इथे करण्यात आलं. तसेच एकनाथ नगर परिसरामध्ये भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी हर्षवर्धन कोतकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी नगरसेवक दिलीप सातपुते, युवा नेते रवी वाकळे, अमोल येवले, अभिजित कोतकर, संजय जपकर, संग्राम कोतकर, पिंटू मोडवे, प्रेम कोहक, शरद ठुबे, संदेश शिंदे यादींनी शुभेच्छा दिल्या आहेत. अहमदनगर शिवसेनेचे युवा सेनेचे शहर प्रमुख हर्षवर्धन भाऊ कोतकर यांचा वाढदिवस आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात साजरा झाला. हा वाढदिवस साजरा करत असताना या कोतकर कुटुंबियांनी सामाजिक भान जपलेलं आहे. त्यांनी अनाथ आश्रमामध्ये भोजन व्यवस्था केलेली आहे. जिल्हा परिषद शाळा भूषणनगरमध्ये वया, पेन आणि शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये केलेलं आहे. तसेच शाहूनगर आणि जिल्हा परिषदच्या ओंकारनगर या शाळेमध्ये सुद्धा शालेय साहित्याचं वाटप उद्या करणार आहेत. अत्यंत सामाजिक भान घेऊन हा वाढदिवस साजरा केलेला आहे. आज आपण पाहतो समाजामध्ये वाढदिवस साजरा करत असताना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लेक्स लावणे. आमचे माजी मंत्री, आमचे नेते, आमचे गुरुवर्य अनिल भैया राठोड नेहमी सांगत असतात की आपण आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून लोकांना आपल्या वाढदिवसातून काय देता येईल याचा नेहमी विचार करावा. त्याच पद्धतीने कुठलाही फ्लेक्स न लावता, कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत शांत आणि साध्या पद्धतीने तसेच सामाजिक उपक्रम राबवून हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. हर्षवर्धन भाऊ कोतकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्व रुद्राक्ष युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या वतीने माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला. तसंच युवा सेनेच्या माध्यमातून
अहमदनगर शहर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आम्ही आज MIDC येथे बालगृहात अन्नाचं वाटप करून परत जिल्हा परिषद शाळेत शालेय वस्तूंचं वाटप करून अशा प्रकारे आम्ही आज या ठिकाणी रुद्राक्ष व प्रतिष्ठानच्या माध्यमाखाली वाढदिवस साजरा केलेला आहे. काही फालतू खर्च न करता अशा पद्धतीने एक वाढदिवस करायचा असे आमचे नेते अनिलभाई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आहे. शाहीद शेख, T24 तास, अहमदनगर. नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या घोडेगाव ग्रामपंचायतीसाठी 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले अपक्ष उमेदवार गोपीनाथ हुळहुळे यांनी घोडेगावचे ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीला नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या घोडेगाव ग्रामपंचायतीच्या 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले अपक्ष उमेदवार गोपीनाथ हुळहुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ घोडेगावचे ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीला मंत्र्यांच्या जयघोषानं अभिषेक करत नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी घोडेश्वरी मातेच्या मंदिराच्या समोर फटाके फोडून प्रचाराचा शुभारंभ करत सरपंच पदाचे उमेदवार गोपीनाथ हुळहुळे यांनी पॉम्पलेट वाटप करत शुभारंभ केला. घोडेगावचे सर्वांगीण विकास करायचा असेल तर सुज्ञ मतदारांनी दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन सरपंच पदाचे उमेदवार गोपीनाथ जाणकू हुळहुळे यांनी केलं आहे. ते मंगळवारी घोडेश्वरी देवी मंदिरामध्ये प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते. तसेच घोडेगाव इथे विकास कामे करायला भरपूर संधी आहे. गाव मोठं आहे, तसे उत्पन्नाचे स्रोत देखील आहेत, पण त्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. त्यामुळे गावाचा विकास खुंटलाय. मूलभूत सोयी सुविधा अभावी नागरिक वंचित आहेत. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी गावामध्ये दररोज हजारो रुपये खर्च करून शुद्ध पिण्याच्या पाण्याचे जार नागरिकांना घ्यावे लागत आहेत. ही घोडेगावकरांची शोकांतिका आहे. सांडपाणी व्यवस्थापन, कचरा विल्हेवाट, आरोग्य, रस्ते, वीज यासह अनेक प्रश्न सध्या आहेत. तसेच ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा मार्ग कमी झाले आहेत. मला जर आपण सरपंच पदासाठी संधी दिली तर मी नागरिकांच्या तसेच गावाच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहून प्रयत्न करेल. 6 महिन्यांच्या आतमध्ये पाणी पुरवठा सह इतर सुविधा नागरिकांना देण्याचे त्यांनी आश्वासन यावेळी केलंय. दरम्यान यावेळी अर्जुन सोनवणे, सोमनाथ काकडे, मार्क्स ठोंबरे, राजू नवले, सुरेश ढवाण, चंदू सोनवणे, सर्जेराव सोनवणे, बाळासाहेब बर्डे, बबन लवांडे, विजय बर्डे, सुनील काकडे, भाऊसाहेब येळवंडे, मुकुंद काकडे, संजय वैरागर यासह ग्रामस्थ इथे उपस्थित होते. प्रिय मतदार बंधू भगिनींनो, मी आपल्या ग्रामपंचायतीसाठी गोपीनाथ जानकू उर्फ दाजी, सगळ्याचे आवडते दाजी, ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी उभा आहे. त्याचप्रमाणे आपल्या आत्ताच घोडेश्वरी मंदिरामध्ये नारळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. आणि आता इथून पुढे आपण प्रचाराच्या चांगल्या कामाला लागा. त्याचप्रमाणे आपल्या गावच्या विकासासाठी योग्य ध्येय धोरण ठेवून कोणाच्याही भूलथापाला किंवा कोणाच्याही प्रचाराला बळी न पडता आपण आपलं मतदान योग्य ठिकाणी गॅस टाकीला मारावं हीच माझी विनंती करतो. त्याचप्रमाणे गावची जी योजना आहे तिचा निश्चित चांगला पुरेपूर लोकांना फायदा मिळून देईल. आपल्या घोडेगावला जवळजवळ 2-3 वर्षांमध्ये लोकांना पाणी पिण्याला मिळत नाही. ते पाणी निश्चित आपल्या घरपोच कसं होईल एवढी निश्चित काळजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात घरोघर जाण्यासाठी चांगले रस्ते कसे राहतील यासाठी देखील मी प्रयत्न करीन. दुसरे आपल्या गावात नाली गटारी त्या भुईर करण्यात येतील. आणि आपल्या इथून पुढं गावचा विकास, गावची प्रगती कमीत कमी 25 वर्षे तरी डोळ्यासमोर ठेवून याचं उद्दिष्ट ठेवून मी ती पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करीन. मला मी वचन देतो. आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये 26 तारखेला गॅस तारखेचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा. कोणाच्याही भूलथापाला अजिबात बळी पडू नका ही माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. आदर्श गाव कुरवंडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. ग्रामदैवत श्री चोंभादेवी ग्रामविकास पॅनल प्रचाराचा नारळ फोडून मोठ्या दिमाखामध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील 6 ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली आहे. सातगाव पठार भागामधील महत्त्वाची समजली जाणाऱ्या आदर्श गाव कुरवंडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटलाय.
श्री चोंभादेवी ग्रामविकास पॅनलनं जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। आदर्श गाव कुरवंडी गावाचे सरपंच विशाल तोत्रे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ग्रामदैवत श्री चोंभादेवी ग्रामविकास पॅनलकडनं श्रद्धा विकास तोत्रे या सरपंच पदासाठी उभ्या असून सरपंच पदाच्या प्रमुख दावेदार म्हणून त्यांना मोठी पसंती मिळते। एकूण 9 सदस्य संख्या असलेल्या आदर्श गाव कुरवंडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ग्रामदैवत श्री चोंभादेवी ग्रामविकास पॅनलचे मार्गदर्शक आणि सरपंच विशाल तोत्रे यांच्या विकास कामांचा चढता आलेख पाहून आणि त्यांच्या कार्यावरती प्रभावित होऊन वॉर्ड क्रमांक 2 मधील उमेदवारांनी बिनविरोध त्यांना पाठिंबा दिला आहे। मते दगडू नामदेव, मते लतिका बन्सी, माळुंजे, वैशाली अजित हे 3 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत। उर्वरित वॉर्ड क्रमांक 1 मध्ये तोत्रे रवींद्र तुळशीराम, जाधव मनीषा संतोष, तोत्रे शोभा विश्वनाथ, तर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये राजगुरव प्रशांत चंद्रकांत, गटे रवींद्र भाऊसाहेब, तोत्रे मंगल हरिश्चंद्र हे सदस्य पदासाठी आपलं नशीब आजमावतायत। स्वप्नी जाधव, सी24 तास, मंचर। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग येथील दौंड पाटस टोलनाका या ठिकाणी शनिवारी 15 सप्टेंबर रोजी दुपारी परिमहामंडळाची बस पुण्याकडे टोलनाका पास करून जात होती। त्यावेळी टोल पावती फाडून देण्यास उशीर झाला म्हणून बस चालकाने विचारलं, तेव्हा टोलनाका कामगारांकडून चालक आणि प्रवाशांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे, अशी तक्रार पोलीस कंट्रोल रूमला देण्यात आली। तेव्हा पाटस पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी चौकशी करून आपापसामध्ये भांडण मिटवण्याचा सल्ला दिला। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग येथील दौंड पाटस टोलनाका या ठिकाणी शनिवारी 15 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता परिमहामंडळाची बस तुळजापूर, सोलापूर, इंदापूर हा प्रवास करून पुण्याकडे टोलनाका पास करून जात असताना टोल पावती फाडून देताना उशीर झाला म्हणून परिमहामंडळ चालकानं विचारलं असता तिथे असणाऱ्या टोल कंत्राटी कामगारानं वाहन चालकाला शिवीगाळ करून मारहाण केली आहे, अशी तक्रार पोलीस कंट्रोलच्या नंबरला करण्यात आली। सदर तक्रारीची दखल घेऊन पाटस पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी चौकशी केली। चालकाचं म्हणणं ऐकून तक्रार न दाखल करून घेता हे भांडण आपापसामध्ये मिटवून घेऊ असं उत्तर पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलं आहे। या संदर्भात गाडीमधील प्रवासी वर्ग आणि महिला यांच्यामध्ये या प्रकारामुळे मोठं घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी काही प्रवाशांनी हा प्रकार पाहून संबंधित जवळच्या नातेवाईकांना फोन करून तिथे बोलावून घेतलं होतं आणि काही जणांनी पाटस टोल नाक्याच्या सर्व कामगारांची आणि या घटनेची CBI पुणे पोलीस प्रशासनाच्या माध्यमामधून गाडीतील प्रवासी वर्ग चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे। सदर हा प्रकार CCTV मध्ये कैद झालाय। याच वेळी इंदापूर तालुक्यातील बड्या नेत्यांच्या गाड्या टोल न देताच सोडण्यात आल्या आहेत। मात्र प्रामाणिकपणे टोल देऊन देखील प्रवासी वर्गाला आणि चालकास मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वरती कारवाई होणार का, अशीच मोठी चर्चा आता दौंड तालुक्यामध्ये सुरू झाली आहे। माझं नाव सचिन प्रकाश सपकाळ। काय झालं प्रकार आता? प्रकार मी टोल नाक्यावर आलतो, त्याला फक्त बोललो की 10 मिनिट लेट का लावला इतका, तर शिवीगाळ दिली आणि मारहाण केली। ते रोल मारून फेकला त्याच्यावर त्यांनी मला। पोलीस आले तिथं। गाडी कुठून कुठे जाते? गाडी चालली तुळजापूर शिवाजीनगर शिवशाही। डेली जाते का? डेली असते गाडी। आता तू गुन्हा दाखल केला का तुम्ही? आता दाखल करतो, दाखल करणार का? मी डॉक्टर ढवण सर, मी सोलापूर पुणे प्रवास करतोय। टोल नाक्यावरती आल्यानंतर थोडा लेट झाला। लेट का झाला म्हणून सहज विचारलं त्यांनी। लेट का झाला म्हटल्यानंतर त्यांनी लगेचच आई बहिणीवर शिवाय द्यायला सुरू केलं। मग त्याला समजवायचा प्रयत्न केला त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, पण तो त्यांचं पण ऐकायला तयार नाही आणि काय दिसेल ते मारायला लागला। आणि त्या मारायला लागलेल्या वस्तू सगळ्या केबिनमध्ये येऊन पडल्या ना, सगळे प्रवासी बघत होते। CCTV फुटेज आहे बाबा असं करू नको म्हटलं तर तो ऐकायला तयार नव्हता आणि ते सगळे कर्मचारी त्याचीच बाजू घ्यायला, ह्या ST ड्रायव्हरचं कुणी ऐकेना ना। हां, माझं म्हणणं असं आहे की मला फ्रीमध्ये सोडा, फुकट सोडा असं जर म्हणत असेल तर जरूर शिवीगाळ करावी, मारहाण करावी। पण हा कर्मचारी प्रामाणिकपणे टोळ भरून जात असताना सुद्धा त्याच्यावरती ह्याला कुणी विचारणार नाही अशा हिशोबाने जर तो मारहाण करत असेल
तर नागरिकांनी याचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. संजय सोनवणे, सी24 तास, दौंड. नेवासा तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत शेजारील अतिक्रमण काढण्यासाठी नेवासा पंचायत समितीच्या कार्यालयाच्या समोर वाल्हेकर कुटुंबियांनी उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी हे उपोषण स्थगित केलंय. नेवासा तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालय शेजारी शासकीय जागेवरील अतिक्रमण काढून तिथे बस थांबा करावा, तसेच प्रशासनास खोटी कागदपत्रे देऊन दिशाभूल करून सरकारी योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या व्यक्तींवरती ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील देवगाव येथील साहेबराव गणपतराव वाल्हेकर आणि वाल्हेकर कुटुंबियांनी सुरू केलेलं उपोषण गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय. याबाबत गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरीबाबतची कारवाई पंचायत समिती स्तरावरनं अद्याप पूर्ण झाली नाहीये. त्यामुळे सोपान भगत यांनी दिलेल्या जुलै 2018 मधील अर्जामुळे तुमच्या घरकुल मंजुरीवरती काहीही परिणाम झाला नाहीये. तथापि घरकुल मंजूर कामी 500 चौरस फुटांचे क्षेत्र उपलब्ध करून देणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याबाबत ग्रामपंचायतीस कळवण्यात येईल. देवगाव ग्रामपंचायत कार्यालय जागेवरील अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक गाळे काढण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या 10 ऑक्टोबर 2013च्या शासन निर्णयानुसार आवश्यक ती कारवाई करण्याबाबत ग्रामपंचायतीस सूचित करण्यात येईल आणि त्यामुळे हे उपोषण मागे घ्यावं. दरम्यान या आश्वासनामुळे उपोषण मागे घेण्यात आलंय. यावेळी नेवासा पंचायत समितीचे सभापती सौ कल्पना पंडित, नेवासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे, गटविकास अधिकारी अनंत परदेशी यांच्या हस्ते लेखी पत्र देण्यात आलं. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. मी साहेबराव गणपत वाल्हेकर आहे, देवगाव, राहणार देवगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. विषय असा की म्हणजे रमाई घरकुलात माझा प्रस्ताव यात पात्र म्हणून मी लाभार्थी होतो. तर गावगुंड म्हणजे सोपन मोहन भगत याने मला खोटे कागदपत्र म्हणजे प्रशासनाला देऊन लोकांची दिशाभूल करून मला त्यांनी वंचित ठेवलं. वंचित म्हणजे न राहण्यापेक्षा मग मला BDO साहेबांनी आता आमरण उपोषणाला बसलो होतो. मला त्यांनी आश्वासन दिलं की मी तुम्हाला घर देतो, जागा नावी करून देतो असे म्हणले. शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा. राहुरी शहरामधील प्रसिद्ध सराफ सुहासिनी अलंकारचे मालक श्री सचिन बबनराव डहाळे यांच्या घरामधील गौरी गणपतीची आरास बघण्यासाठी नागरिकांनी आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. यंदा डहाळे कुटुंबियांनी मोठ्या कल्पकतेनं कृषीप्रधान संस्कृती आराशीमधनं दाखवून सर्वांचीच मने जिंकली आहेत. सर्वत्र गौराईंचे मोठ्या थाटामाटामध्ये आगमन झाले. या गौराईंसाठी सुंदर अशा आरास सजावटीची लगबग सर्वत्र सुरू आहे. दरम्यान राहुरी शहरामधील प्रसिद्ध सराफ सुहासिनी अलंकारचे मालक यांच्या घरामधील गौरी गणपतीची आरास अत्यंत सुंदर आणि हटके अशी करण्यात आली आहे. राहुरी शहरामधील प्रसिद्ध सराफ श्री सचिन बबनराव डहाळे यांच्या पत्नी सौ वैशाली सचिन डहाळे आणि सौ सोनाली प्रशांत डहाळे यांनी मोठ्या कल्पकतेनं यंदा गौराईसाठी पारंपरिक कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारी आरास केली आहे. प्लास्टिकचा वापर टाळून इको फ्रेंडली अशी ही आरास करण्यात आली आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा अत्यंत सुबकतेनं विचार करून डहाळे कुटुंबियांनी यंदा त्यांच्या गौरींची आरास साकारली आहे. डहाळे यांच्या सूनबाई सौ वैशाली सचिन डहाळे यांनी आपल्या सासूबाईंनी दिलेला हा गौराईंचा वारसा नवनवीन कल्पकतेनं सजवून व्यवस्थितपणे सुरू ठेवलाय. गौरी गणपतीचा सण म्हणजे जणू दिवाळीच.
स्वच्छता, फराळ सगळं अगदी हौशीनं केलं जातं आणि दरवर्षी नवीन काहीतरी साकार करण्याचा डहाळे कुटुंबियांचा उद्देश असतो. गौराईच्या कृपेमुळेच आमची एवढी प्रगती झाली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच मोठा उत्साह संपूर्ण डहाळे कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती यावर दिसून आलाय. तसेच तेवढ्या उत्साहात डहाळे कुटुंबामधील महिला मंडळांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नमस्कार, मी सौ सुनंदा बबनराव डहाळे राऊरी येथे राहते. माझं नवीन लग्न झाल्यानंतर माझ्या आईने नवस केला होता आणि त्या काळातली परिस्थिती जरा वेगळी होती. मग नवस केल्यानंतर 15 वर्षांनी मी त्या महालक्ष्मी बसवल्या. त्याच्यानंतर मग आता 30 वर्ष झाली मी महालक्ष्म्यांचं करते. आता आमच्या सुना पण चांगल्या मिळाल्या, त्या पण त्यांना व्यवस्थित करतात. त्यांना सगळं मी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या पारंपरिक पद्धतीने करण्यास सुरुवात केलेली आहे त्यांनी. मी सोनाली प्रशांत आहे. आमच्याकडे जवळजवळ 30 वर्षापासून गौरी बसवण्याची प्रथा आहे. पूर्वी आमच्या सासूबाई करायच्या आणि आता आम्ही तिघी मिळून करतो. मी आणि वैशाली आम्ही तिघी मिळून करतो. आणि ज्येष्ठा गौरीची मी कहाणी पण एक ऐकलेली आहे की पूर्वी असुर त्रास देत होते स्त्रियांना. तेव्हा स्त्रिया गौरीकडे गेल्या आणि त्यांना विनंती केली की आमचा जो हा छळ होत आहे त्यापासून आम्हाला वाचवा. मग गौरीने त्या असुरांना मारलं आणि ज्या स्त्रिया शरण आल्या होत्या त्यांना तिने असा वर दिला की तुमचं सौभाग्य अक्षय राहील. आणि त्या तेव्हापासून परंपरा निघाली की आपलं सौभाग्य अक्षय राहावं, आपला संसार सुखाचा राहावा, यासाठी ज्येष्ठा गौरीचे पूजन केले जाते. तर आम्ही दोघींनी मिळून ही सजावट केलेली आहे. हे सर्व डेकोरेशन केलेलं आहे आणि इको फ्रेंडली डेकोरेशन केलेलं आहे. आम्ही जास्तीत जास्त प्लास्टिकचा वापर टाळला आहे. 99% आम्ही प्लास्टिकचा वापर टाळलेला आहे. अशा पद्धतीने आम्ही गौरी बसवल्या. मी वैशाली सचिन डहाळे, गोकुळ कॉलनी पोलीस स्टेशनच्या मागे इथे राहत आहे. आमचे 2 शॉप आहे, सुहासिनी अलंकार आणि सुहासिनी ज्वेलर्स. हे सगळं आम्हाला गौरी गणपतीच्या प्रसन्नामुळं आम्ही एवढं 2 शॉप उभे केले आहे आणि आज त्यांच्यामुळं आम्ही एवढ्यावरती आलो आहे आणि गौरींचं व्यवस्थित आम्ही त्यांचा उभारणीसुद्धा करू शकत आहे. आणि मला पर्यावरणावर पण एक महत्त्वाचा संदेश द्यायचा होता आणि आपली पारंपरिक संस्कृती ही पण जपायची होती की माणूस गरीब आणि शेतकरी माणूस कसा वरती येतो. आणि आमच्याकडे शेती असल्यामुळे मला त्याचं जास्त महत्त्व असल्यामुळे आम्ही इथे जाऊबाई माझ्या आणि सासूबाई ह्या दोघी आणि ह्या दोघींनी पण मला खूप सपोर्ट करून आम्ही ही आरास उभी केलेली आहे. आज या आरासात आम्ही झोपडी दाखवली आहे आणि त्यासोबत शेतकरी कसा मेहनतीने आपण ही शेती उगवतो आणि मेहनतीने धन कसं कमवतो हे मी दाखवलेलं आहे. आज पूर्ण पारंपरिक पद्धतीने आम्ही इथे सजावट केलेली आहे गौरीची आणि त्यानुसारच आम्ही देखावा दाखवला आहे. याच्यात प्लास्टिकचा वापर झालेला नाही आहे, पूर्ण इको फ्रेंडली दाखवलेला आहे. त्याच्यामुळं आमच्या गौरींचा आज जुन्या पद्धतीने आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे आणि इथून पुढं पण आम्ही अशाच पद्धतीने वेगवेगळ्या तऱ्हेने करत राहू. आणि जास्तीत जास्त हा संदेश आहे सगळ्यांना की प्लास्टिक वापरू नये, इको फ्रेंडलीच वापरावं आणि पारंपरिक आपली जपण्याची संस्कृती सगळ्यांनी हे करावं, प्रयत्न करावा. दरम्यान राहुरी शहरामधील डहाळे कुटुंबियांच्या घरच्या गौराईंची आरास बघण्यासाठी नागरिकांची आणि महिला वर्गाची मोठी गर्दी होतीये. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा बेल झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। अनेक दिवसांपासून मुलीकडे वाईट नजरेनं पाहत छेडछाड करणाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यामध्येच मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला। माहूर पोलिसांनी हलगर्जीपणा केला आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे असा आरोप पीडित मुलीने केला आहे। दरम्यान आरोपी आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यावरती गुन्हे दाखल न झाल्यास स्वतः आत्महत्या करण्याचा इशारा पीडित मुलीने कॅमेऱ्याच्या समोर दिलाय। आता माहूर पोलीस ठाण्यावरती कारवाई करण्याची टांगती तलवार लटकत आहे असं बोललं जात आहे। माहूर तालुक्यातील रुपला नाईक तांडा इथे राहणाऱ्या 17 वर्षाच्या मुलीला तिचे शेजारी राहणारा रोशन राठोड हा मागील अनेक दिवसांपासून त्रास देऊन तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता। प्रसंगी छेडछाडीचे प्रकार देखील नियमितपणे झाले होते असं पीडितेचं म्हणणं आहे। 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3च्या दरम्यान या मुलीनं घडलेला सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला। त्यावरती या गोष्टीचा जाब विचारण्याचं तिच्या वडिलांनी ठरवलं। दरम्यान दुपारच्या सुमारास रोशन हा घराजवळ आल्यानंतर मुलीच्या वडिलांनी रोशनला या कृत्याचा जाब विचारताच त्याचे नातेवाईक उत्तम राठोड, छगन उर्फ गल्ल्या राठोड, सुभद्राबाई राठोड, अश्विनी राठोड, अरविंद पवार, प्रेमसिंग राठोड हे देखील तिथे धावत आले। त्यामधले सुभद्राबाई आणि अश्विनी यांनी सोबत आणलेली चटणी मुलीच्या वडिलांच्या तोंडावरती टाकली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। दरम्यान रोशन यानं कुऱ्हाड घेऊन ती मुलीच्या वडिलांच्या डोक्यामध्ये घातली आहे आणि त्यामध्ये ते जमिनीवरती कोसळले। हा होत असलेला सर्व गोंधळ बघून शेजारी लोक तिथे जमा झाले आणि त्यानंतर घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढलाय। डोक्यामधनं मोठा रक्तस्राव होऊ लागल्यामुळे मुलीच्या वडिलांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, परंतु त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्यांना यवतमाळ इथे हलवण्यात आलं असा लेखी जबाब मैताच्या मुलीनं 5 सप्टेंबर रोजी माहूर पोलीस ठाण्यामध्ये दिला आहे। 4 सप्टेंबर पासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडित मुलीच्या वडिलांचा 18 सप्टेंबर रोजी पहाटे 4च्या सुमारास मृत्यू झाला। त्यांना वाई बाजाराच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आलं। त्यानंतर या परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं। दरम्यान 4 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेमध्ये 5 सप्टेंबर रोजी पीडित मुलीचा जबाब घेऊन 6 सप्टेंबर रोजी माहूर पोलिसांनी अनेक कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत, परंतु विनयभंग, जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच बाललैंगिक अत्याचाराची कलम लावलेली नाहीयेत हे विशेष आहे। एकूणच केवळ औपचारिकता पार पाडण्याचे सोपस्कार पूर्ण करणाऱ्या माहूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यामुळे मैताचे नातेवाईक आणि परिसरामधील लोकांनी वाई बाजाराच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरती प्रचंड गर्दी केली होती। यावेळी आरोपींच्या बरोबर माहूरचे पोलीस निरीक्षक राख, पोलीस उपनिरीक्षक SV घोडके आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबू जाधव यांच्यावरती कारवाई करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी लावून धरण्यात आली। तर परिस्थिती यावेळी हाताबाहेर जाऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिबरकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह सर्वांनीच विशेष काळजी घेतली आहे। दरम्यान दोषींवरती आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या वरती कडक कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल यांच्या वतीने आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर वातावरण निवळल्यासारखं दिसतंय। मात्र असं असलं तरी आरोपितांसह दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती तात्काळ कारवाई न झाल्यास स्वतः आत्महत्या करण्याचा इशारा पित्याचे छत्र हरवलेल्या अर्जदार पीडित मुलीनं कॅमेऱ्याच्या समोर दिला आहे। ते मुला मला खराब नजरनं पाहत होता। मी माझ्या बाबाला सांगितलं, बाबा तो मुला मला खराब नजरनं पाहते म्हणून। तर माझा बाबा त्याला समजायला गेला तर त्यांनी नाही का माझ्या बाबाला आगाऊ शब्दामध्ये बोलला तर त्यांनी कुऱ्हाडी, चटणी, लोखंडी राड त्यांनी घेऊन, बटके घेऊन त्यांनी माझ्या बाबाला मारायला आले सर। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला कधी गेले तुम्ही? आम्ही बुधवारी गेलतो। पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर FIR लगेच दाखल केला? हो। काय केलं पोलीस स्टेशनमध्ये? त्याची FIR दाखल करायला गेलतो सर। तर ते PA साहेब एकामेकाला डोळे मारत होते, तेवढी काय कारवाई नाही घेतली त्यांनी। तुमची मागणी काय आता? काय झालं पाहिजे दोषींना? माझी मागणी हेच आहे की त्या PA साहेबला सस्पेंड करा आणि त्या लोकाला नाही का इथंच माझ्या बाबाच्या त्याला हातकडीला सदर प्रकरणामध्ये एक 15 दिवसापूर्वी
माहूर पोलीस स्टेशन येथे राईट विथ 326 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये सर्व आरोपी अटक आहेत, हत्यार जप्त आहे. परंतु हा जो मयत आहे तर हा दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यानंतर आज रोजी मरण पावला. तर याच्यामध्ये PM झाल्यानंतर त्याचं मरणाचं कारण आपल्याला लक्षात येईल आणि त्या आधारे कलम 302 वगैरे ॲड करण्यात येईल आणि जे कोणी दोषी अधिकारी असेल तर त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. मजर शेख, C24 तास, नांदेड. पोंदेवाडी गावाच्या विकासासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत असे सरपंच पदाचे उमेदवार अनिल वाळुंज यांनी सांगितले. गावामधील गावभेट दौऱ्यावरती ते आले होते तेव्हा त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पोंदेवाडी ग्रामपंचायत निवडणूक 2018 ते 2023च्या प्रचाराच्या शुभमुहूर्तावरती सरपंच पदाचे उमेदवार अनिल वाळुंज आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री गडदादेवी ग्रामविकास पॅनलच्या सदस्यांनी गावामधील पडवळ वस्ती आणि मखर वस्ती येथील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायांचा आशीर्वाद घेत प्रचार केला. यावेळी वाळुंज यांनी येथील मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी वाळुंज यांनी आम्ही आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री गडजादेवी ग्रामविकास पॅनल हे पोंदेवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध असू गावाचा विकास हेच आमचं ध्येय असेल असं सांगितलंय. गावाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री गडजादेवी ग्रामविकास पॅनलच्या सर्व सदस्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. यावेळी महिला, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. पोंदेवाडी पंचवार्षिक निवडणुकीच्या बद्दल 2018 ते 23 सर्व युवा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे नेते अनिल शेठ किसन वाळुंज खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हे सरपंच पदासाठी उमेदवार दिलेले आहेत. तरी सर्व युवा नेते युवा पिढी सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि ते अधिकाधिक चांगल्या मताने निवडून येतील ही सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाकीचे सर्व उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. गेल्या 10 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. गेली 10 वर्षे 16 कोटींची विकास कामे केलेली आहे. तर यापुढेही असाच विकासाचा डोंगर चालू राहणार आहे. यापुढेही चांगली कामे होतील. उमेदवार दिलेले आहेत ते सर्व उच्च शिक्षित आणि सर्व युवक आहेत. ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील. अनिल शेठ वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ज्येष्ठ युवा पिढी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील. होत असलेली ग्रामपंचायत निवडणूक 2018 गडदादेवी ग्रामविकास पॅनल, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल, सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सन्माननीय अनिल शेठ वाळुंज यांच्या सोबतीने मार्गदर्शनाखाली सर्व युवा टीम भविष्य काळात एक चांगल्या पद्धतीचा विकास पोंदेवाडी गावामध्ये करणार आहे. सन्माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे विवेकदादा वळसे पाटील साहेब आणि देवदत्त निकम साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य काळात 100% पॅनल आजही निवडून आलेला आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे. मी एवढंच सांगेल, अनिल भाऊंनी गेल्या 10 वर्षापासून या पोंदेवाडी गावामध्ये फक्त विकासच नव्हे तर विकासाचा भला मोठा पिरॅमिड उभा केला आहे. ज्या पिरॅमिडला आजपर्यंत कोणी हात लावलेला नाही आणि भविष्य काळातही कोणी हात लावणार नाही. मी एवढं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. आतापर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर अनिल शेठ वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सगळे 7 उमेदवार आणि 8 सरपंच हे एक मताने आणि सर्व विजय होतील. केलेल्या कामाचा त्यांच्या आतापर्यंत 16 कोटीची कामं त्यांनी 10 वर्षात केली. यापुढे अशी ते करीत राहतील अशी त्यांची शाश्वती आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. नेवासा शहराचा वाढीव गावठाण करण्यात यावा तसेच सरकारी जागेवर अतिक्रमण धारकांना हक्काचे उतारे मिळावेत या मागणीसाठी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. नेवासा शहराचा वाढीव गावठाण करण्यात यावा तसेच सरकारी जागेवरती अतिक्रमण धारकांना हक्काचे उतारे मिळावे या मागणीसाठी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीनं नेवासा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. नगरपंचायत हद्द आहे तिथपर्यंत शहराचा वाढीव गावठाण करण्यात येऊन यासाठीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून महसूल विभागानं भूमी अभिलेखला ठराव पाठवून लवकरात लवकर शहराचा वाढीव गावठाण करण्यात यावा.
यामध्ये खळवाडी, लक्ष्मीनगर, मधमेश्वर नगर, संभाजीनगर या भागामधील सरकारी जागेवरती राहणाऱ्या अतिक्रमणधारक रहिवाशांना त्यांच्या हक्काचे उतारे मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीची महसूल आणि नगरपंचायत प्रशासनाने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। नायब तहसीलदार नारायण कोरडे यांना निवेदन देण्यात आलं आहे। काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष जाकीर शेख, गफूर बागवान, इम्रान दारूवाले, फारुख शेख, रियाज अफजल खा, आवेद सय्यद, आसिफ देशमुख, डीबी मंडलिक, अमीन शेख, सागर केदारी, रवी केदारी यावेळी इथे उपस्थित होते। आज सध्या नेवाशा शहराचा वाढीव गावठाण करण्यात यावा सगळ्यात मुख्य मागणी आहे। आणि दुसरी मागणी ही आहे का जे आज नेवाशा शहरामध्ये जे आज एरिया आहेत, म्हणजे एक खलवाडी आपल्या बसस्टँडच्या पलीकडे आणि पंचायत समितीच्या पुढे जे हद्द चालू होते ते खलवाडी व लक्ष्मीनगर भाग जे ज्ञानोदय शाळेच्या मागे चालू होतो, आणि त्याचबरोबर सध्या मार्केट यार्ड आणि त्याचबरोबर संभाजीनगर या चारही एरियामध्ये आणि चारही प्रभागामध्ये जे सरकारी जागेवर जे लोक बसलेले आहेत त्या लोकांना हक्काचे उतारे मिळावे आणि त्या लोकांच्या नावे उतार्यावर लावण्यात यावे। आणि सध्या जी धावपळ घरकुलांची चालू आहे तर त्याच्यामध्ये पण जे सीटे सर्वेच्या उतार्यामुळे जे आज अडचण निर्माण होत आहे तर त्याच्यासाठी जे हे आज आम्ही हे निवेदन देण्यात येत आहे। तर तरी या निवेदनाचं जे हे शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि नगरपंचायतनी लवकरात लवकर जे हे ठराव घेऊन कागदांचा पाठपुरावा करावा व त्या पाठपुराव्याच्या आधारे लवकरात लवकर ठराव सीटे सर्वेला व नगररचनेला पाठवून जे लोक सरकारी जागेवर अतिक्रमणधारक आहेत त्यांना हक्काचे उतारे मिळावे ही आमची मुख्य मागणी आहे। आणि लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा मोठा आंदोलन छेडण्यात येईल आणि नेवासा नगरपंचायत चौकात जे हे का आमरण उपोषण करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी ही आमची जे इथं मागणी आहे। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभेचा पहिलाच दिवस अचंबित करणाऱ्या घटनांनी गाजलाय। यामध्ये छतावरनं लाकडी ठोकळा पडणं, सायरनचा आवाज होणं आणि सभागृह नेते यांच्या स्वीय सहायकांचं अचानकपणे पडणं अशा घटनांची नोंद झाली आहे। आणि सभेमध्ये घडलेले हे सर्व प्रकार आता चर्चेचा विषय ठरतात। पुणे महानगरपालिकेच्या नवीन सभागृहामध्ये सर्वसाधारण सभेची सुरुवात करण्यात आली, पण ही सभा सभागृहाच्या अचानक अचंबित करणाऱ्या घटनांची पुनरावृत्ती ठरलेली आहे। यामध्ये लाकडी ठोकळा पडणं, सायरनचा आवाज आणि सभागृह नेते यांच्या स्वीय सहायकांचे अचानक पडणं अशा विविध घटनांची नोंद झाली आहे आणि तीही पहिल्याच दिवशी। आणि हे विषय पुण्यामध्ये चर्चेचे ठरतायत।
पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी नव्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सभेमध्ये सभा सुरू असताना एक लाकडी ठोकळा अचानकपणे मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या पुढ्यामध्ये येऊन पडला। तेव्हा सगळेच जण अचंबित झाले आणि इकडे तिकडे पाहायला लागले। त्यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी हेल्मेट घातलं आणि सभेला पुन्हा सुरुवात झाली। हा ठोकळा अचानक पडला की कोणी अचानक टाकला अशा तर्कवितर्क सत्ताधारी आणि विरोधकांनी लढवले आहेत। तसेच सभागृहाच्या कामकाजाविषयी आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत। यावरती खुलासा करताना मनसेचे नगरसेवक वसंत मोरे, काँग्रेसचे अरविंद शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे श्रीनाथ भिमाले या तिघांनी आपली भूमिका मांडली आहे। बघूयात काय म्हणाले ते। बोलणार होतो मान्य महापौर या विषयावरती, परंतु काय झालं, मी वरती गेलो डायसवरती, तिकडे मला आमचे चेअरमन मित्र बोलले की तात्या चांगलं केलं बरं का तुम्ही गेम केली। आमचे चिंतन साहेब म्हणते की वसंतराव तुमची गेम नक्की होते बरं का। ठोकळा पडला माझ्या पुढे, माझ्या बाजूने तर टाकला असं तुमच्याकडे आला असतं ना, तो इथून पडला तर माझ्याकडे आला। मला काय माहित नाही काय पडलं म्हणून मी पाहिलं। मला फक्त एकच सांगायचं की चिंतन साहेब वसंत मोरेंनी आयुष्यात कधी गद्दारी केली नाही, पाटील खंजीर खुपसायचं काम आतापर्यंत कधी केलं नाही। जे काही केले ना लेटर पॅड घेऊन चौकशी लावलेले आहे आणि अशी करायची मला कधी गरज वाटली नाही। म्हणून मी कधी ठोका टाकणार नाही। टाकायचा असेल तर तो सभागृह छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं सभागृह आहे, याच्यामध्ये कधी पाटील खंजीर खुपसायचं काम मी केलं नाही, कुणीच करू नये। तर ते खऱ्या अर्थाने त्या सभागृहाची आपली पात्रता पवित्रता तेवढी टिकून राहील, एवढं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो, ज्या वेळेला नवीन वास्तू करतो त्यावेळेला सर्वांना सुखासमाधानाने वास्तूची ओपनिंग झाली पाहिजे। पण ज्या वेळेला वास्तूची ओपनिंग केली त्याच्यामध्येच विरोधी पक्षांना अटक करणे, त्यांना लांब जाऊन सोडणे, त्यांना प्रवेश न देणे, सन्मानाची वागणूक न देणे, हे भाजपने पहिल्या दिवसापासून सुरुवात केली। त्याच दिवशी गळती झाली, आपण सर्वांनी पाहिली। आज 3 महिन्यानंतर परत सभागृह सुरू केला। एवढा मोठा ठोकळा त्या सभागृहामध्ये आमच्या समोर पडला। हा जर एवढा मोठा ठोकळा जर डोक्यात पडला असता तर नक्कीच इजा झाली असती आणि एवढ्या उंचीवरून म्हणजे 60-70 फुटावरून पडलेला ठोकळा। आमची परत एकदा विनंती आहे महापौरांना आणि भाजपला की तो सभागृह सुरक्षित करा। तिथं नागरिकांच्या पुणे शहराच्या विकासाचे प्रश्न आहेत, तासन तास चर्चा करायची। तो कोणत्याही प्रकारे पुणेकरांनाच सभासदांना धोक्याचा वाटू नये एवढी विनंती आहे। हा एक उपरोधक विषय आहे, जे हेल्मेट दिसला म्हणून घातला, पण आम्ही किती गोष्टी आता त्यांच्या निदर्शनास आणायच्या। आता अशा गोष्टी पडल्यावर तुम्हाला हेल्मेट प्रत्येक सभासदाला द्यावं लागेल, उद्या अजून काही त्रास झाला तर उद्या आर्मर द्यावा लागेल। म्हणून आमचं म्हणणं की सभागृह सुरक्षित करा, म्हणजे असे काय आम्हाला उपरोधक किंवा अशा पद्धतीचे आंदोलन तुमच्यासमोर करावं नाही लागलं। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहातलं कामकाज सुरू झालं। अत्यंत उत्साहाने सर्व नगरसेवक यात सहभागी झाले आणि मला वाटतं विरोधकांनी त्याच्यामध्ये खोडसळपणा केलेला आहे। महाराष्ट्रात नाव लौकिक होईल असं हे सभागृह झालेलं आहे, याच्यात कुठंही त्रुटी नाहीये। बसता बसता एका नगरसेवकाने लाकडाचा मडका हाताने टाकला आणि सांगितलं की वरून पडले। हा जो डोम आहे पूर्ण लोखंडी आहे, त्याच्यात लाकडाचा प्रश्नच नाहीये। संबंधित अधिकारी, खाते प्रमुख, सिटी इंजिनियरशी बोललो, ते पाहिलं, काही पत्रकारांनी त्याचे फोटो घेतले, तिथं लाकडाचा मोडकाच नाहीये। छोटा लाकडा आलाच कुठं? मला वाटतं हे पुणे शहराचं माननीय महापालिका सभागृहाचं नाव कामकाज करायचं झालं। कुठल्याच नगरसेवकांनी करण्याचं मी नाव घेणार नाही, पण तो नगरसेवक ह्या पुण्याचा आहे आणि या महानगरपालिकेचं नाव खराब करणं म्हणजे पुण्याचं नाव खराब करणार आहे। असे प्रकार पुढच्या काळात घडू नये। देवाला, गणपतीला मी प्रार्थना करतो की त्याला चांगली बुद्धी देव यांना आणि आपल्या पुण्याबद्दल, आपल्या सभागृहाबद्दल कायमस्वरूपी चांगली भावना असावी ही गणपतीकडे प्रार्थना करतो। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। मंचर येथील मार्केट यार्ड येथील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती आहे। इथं विठ्ठल रुक्माई पंढरपूरची वारीचा हलता देखावा सादर करण्यात आलाय। तसेच मंडळातर्फे या माध्यमामधून गेल्या 27 वर्षांपासून सामाजिक कार्य केले जाते। यंदा मंडळाच्या वतीनं मंचर ग्रामीण रुग्णालयासाठी 21,000ची देणगी देण्यात आली आहे। आंबेगाव तालुक्यातील भव्य दिव्य गणपती उत्सव मंडळ म्हणून ख्याती असलेले मंचर येथील मार्केट यार्डामधील गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती आहे। येथील विठ्ठल रुक्माई पंढरपूर वारीचा हलता देखावा सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय।
मार्केट यार्ड उत्सव मंडळ हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत गणेश उत्सव साजरा करतात। गेले 27 वर्ष आपल्या माध्यमामधनं समाजसेवा आणि समाज प्रबोधन करणाऱ्या या उत्सव मंडळाच्या वतीनं यावर्षीही मंचर येथील ग्रामीण रुग्णालयासाठी 21,000 रुपयांची देणगी देण्यात आली आहे। तसेच इथे पंढरपूरची वारी हा हलता देखावा सादर करण्यात आला। हा देखावा उपस्थित भक्तांचं लक्ष वेधून घेतोय। तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी इथे पार्कची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे तालुक्यामधील गणेश भक्त मोठ्या संख्येने इथे दर्शनासाठी गर्दी करतायत। नमस्कार। उत्सव समिती मार्केट यार्ड मंचर हा गणेश उत्सव अतिशय भव्य दिव्य स्वरूपात सादर करणारा आमचं वैशिष्ट्यपूर्ण मंडळ या तालुक्यामध्ये आहे व या गणेशोत्सवाची अतिशय मोठी धूम या परिसरामध्ये असते। आपल्याला गणेशोत्सव अगदी पुणे मुंबईसारखा या ठिकाणी बघायला मिळतो। याचं कारण या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये व सदस्यांमध्ये असणारा गणपती उत्सवाच्या प्रती असलेला प्रचंड उत्साह आणि मनापासून करण्याची हा उत्सव करण्याची आवड यामुळे या मंडळाला इतकं भव्य स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। हा मंडळ या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डच्या अंतर्गत येतो व या ठिकाणी मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी विधानसभा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे। या मंडळाचं 27वं वर्ष असून गेले 15 वर्ष आम्ही पहिल्या दिवसापासून उत्सवाच्या हलते देखावे या ठिकाणी सामाजिक आशय आणि प्रबोधन करणारे देखावे या ठिकाणी सादर केलेले आहे। त्याला या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद पहिल्या दिवसापासून मिळत आलेला आहे व दगडूशेठ हलवाई यांनी जो महिलांचा सहभाग या उत्सवात वाढावा यासाठी कृषी पंचमीच्या दिवशी पहाटे 5 वाजता जे 21 आवर्तनं गणपती अथर्वशीर्षाची केली जातात ती याही ठिकाणी सुरू झालेल्याला 13 वर्ष झालेली आहेत व यावर्षी विक्रमी या ठिकाणी उपस्थिती महिलांनी दाखवलेली आहे। येथे येणाऱ्या प्रत्येक महिलेला या ठिकाणी आम्ही अल्पोपहार व या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांना वाहन देऊन त्यांचा सन्मान केला जातो व या ठिकाणी तशीच उपस्थिती याही वर्षी राहिलेली आहे। यावर्षी आम्ही जो देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे तो जी आपली भक्ती परंपरा आहे वारकरी संप्रदाय यावर आधारित आहे व या एवढ्या वर्ष वारी 750 वर्ष या ठिकाणी आहे आणि लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी विना आमंत्रण देता स्वतःहून कसे काही येतात या संदर्भात आम्ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे व त्यातून प्रबोधन केलेलं आहे। याही देखाव्याला पहिल्या दिवसापासून या ठिकाणी अतिशय प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद मिळाला असून आपण गेटवर बघाल तर लहान मुलांसाठी या ठिकाणी फनफेअर सुद्धा आम्ही गेले 3 वर्ष आयोजित करत आहोत। त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सागर थोरात, उत्सव समितीचा माजी अध्यक्ष। या ठिकाणी मंडळाचं 27वं वर्ष आहे। मंडळाने या ठिकाणी पंढरीची वारी हा हलता देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे। या ठिकाणी देखाव्यासाठी अत्यंत चांगल्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होते आणि जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येतात, बाहेरगावाहून येतात। या ठिकाणी मंडळाने 25व्या वर्षी ज्यावेळेस मंडळाचं 25व्या वर्ष होतं त्यावेळी मंडळाने 2000 झाडं लावण्याचा या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात संकल्प केला होता आणि याही वर्षी मंडळाने सत्काराला फाटा देऊन या ठिकाणी मंडळाने ग्रामीण रुग्णालयासाठी 21,000 रुपयाची रोख देणगी या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाला दिलेली आहे। धन्यवाद। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांच्या मारेकऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी या मागणीसाठी गोसेनेच्या वतीनं देगलूर येथे रास्ता रोको। पाटस टोल नाक्यावरती टोल कर्मचाऱ्यांकडून बस चालक आणि प्रवाशांना मारहाण, पोलिसांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात। मुलीला छेडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांचा मारहाणीमध्ये मृत्यू, आरोपींना अटक करण्याची मागणी। माहूर तालुक्यातील रुपला नाईक तांडा येथील घटना आणि पुणे महानगरपालिकेची नवीन सभागृहामधील पहिली सर्वसाधारण सभा गाजली अचंबित करणाऱ्या घटनांनी। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त।